देशात 15.15 लाख करोड रुपयांचा घोटाळा होत असताना चौकीदार झोपा काढतोय का इलेक्शन खेळण्यात मग्न आहे? फुटलेले आमदार आणि खासदार घेऊन सरकार स्थापन करण्याचा जल्लोष तुम्ही साजरा करता आणि या अशा सर्व घोटाळ्यातून फुटलेलं नशीब घेऊन फिरणाऱ्या इन्व्हेस्टर्सना कोण उत्तर देणार? LIC सारख्या महत्त्वपूर्ण कंपनीचा या फ्रॉड कंपनीमध्ये 10.8% पर्यंत हिस्सेदारी आहे. या कंपनीने 15.15 लाख करोड रुपयांच्या रेव्हेन्यूचा दावा केला होता. या कंपनीने आफ्रिकेमध्ये असलेल्या गोल्ड माईनमध्ये इन्व्हेस्टमेंट असल्याचा दावा केला होता. हे सर्व दावे कुठेतरी संशयास्पद वाटतायत. असं सेबीने आज जाहीर केल्यानंतर झालेली पडझड ही त्या छोट्या छोट्या निवेशक, छोटे छोटे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या मुळावर उठत असताना सरकारी यंत्रणा काय झोपा काढत होत्या का? सरकारी यंत्रणा त्यांच्या आकाबरोबर कुठे जाऊन झोपल्या होत्या हा प्रश्न आज सर्वसामान्यांना पडलेला आहे. एका छोट्या निवेशकाने एका छोट्या इन्व्हेस्टरने केलेल्या पत्रव्यवहारानंतर चौकशी सुरू होते आणि हा सर्व मोठा महाघोटाळा 15.15 लाख करोड रुपयांचा घोटाळा उघड होतो. लोकांना फसवण्यामध्ये ह्या अशा चिटर लोकांचा फक्त ह्या ठिकाणी सहभाग दिसून येत नाहीये. तर LIC सारखा एक विश्वासार्ह ब्रँड यासाठी सातत्याने वापरण्यात येतो शेअर मार्केटमध्ये. LIC म्हणजे विश्वास, LIC म्हणजे विश्वासार्हता. आज हे सर्वसामान्य भारतीयांसाठी विश्वासाचं नाव असलेल्या LICला मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने कसं बदनाम करण्यात येते, कसं वापरण्यात येते चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी. या LICची 10.8% इन्व्हेस्टमेंट या फ्रॉड कंपनीमध्ये कशी काय होऊ शकते? LICने त्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट केले हा विचार करून सर्वसामान्य इन्व्हेस्टरही त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यामध्ये आपले पैसे टाकतात. परंतु त्यांना आज लक्षात ठेवायला पाहिजे होतं की कधी काळी विश्वासार्ह ब्रँड असणारा LIC आज तितक्याशा काही विश्वासार्ह हातांमध्ये राहिलेला नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनीही इन्व्हेस्ट करताना थोडा विचार करूनच इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. मग देश नाही बिकने दूंगा म्हणत देशाची सत्ता हातात घेतल्यानंतर या देशाच्या कंपन्या आपल्या उद्योगपती मित्रांना विकून टाकणारा, या देशाचा स्वाभिमान ट्रम्पसारख्या मूर्खाच्या पायाशी घाण ठेवणारा, तुमच्या आमच्या सर्वांच्या किडन्या विकल्यानंतरच आपल्याला विश्वास वाटणार आहे की चौकीदारच चोर आहे म्हणून. कुठेतरी आपल्याला जागा व्हावं लागणार आहे मित्रांनो. कुठेतरी आपल्याला डोळे उघडावे लागणार आहेत मित्रांनो. कुठेतरी आपल्याला सत्याचा स्वीकार करावा लागणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.